कुंडमाळा दुर्घटना की 4 जणांची हत्या, नेमके काय होत आहेत आरोप जाणून घेऊया थोडक्यात। पुण्याजवळच्या कुंडमाळा येथील पूल दुर्घटना ही केवळ एक अपघात नसून प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचं समोर आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोसळलेला हा पूल धोकादायक असल्याने गेल्या 1.5 वर्षांपासून अधिकृतरित्या वापरासाठी बंद होता। इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः 10 दिवसांपूर्वीच अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई करणारे आदेश काढले होते। मग प्रश्न हा आहे की जर पूल बंद होता आणि मनाई आदेश लागू होते तर रविवारी शेकडो पर्यटक त्या मृत्यूच्या सापळ्यावर गेलेच कसे? त्यांना रोखण्यासाठी पोलीस किंवा प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी का नव्हती? 8 कोटी रुपये मंजूर असूनही नव्या पुलाचे काम 1.5 वर्ष का रखडले? या प्रश्नांमुळे ही दुर्घटना सरकारी हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचं उघड झालं आहे। त्यामुळे कुंडमाळ्यातील 4 जणांचा मृत्यू झाला नसून ही हत्या आहे असं आपल्यालाही वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच थोडक्यात बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।